छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी चोख आणि वेगवान कामगिरी बजावत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तब्बल 25 लाख रुपये लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी अवघ्या काही तासात गाठलंय। धुळे सोलापूर हायवेवर बँक कर्मचाऱ्याला ढकलून ही चोरी करण्यात आली होती। मात्र ग्रामीण गुन्हे शाखेनं जलद कारवाई करत एकूण 4 आरोपींना अटक केली असून संपूर्ण रोख रक्कम, वापरलेली गाडी, मोबाईल सह सर्व मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी सविस्तर माहिती छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली। शिक्षण त्याचं काय ग्रॅज्युएशन झालेलं आहे ऑब्वियसली, पण बाकी डिटेल्स अजून यायचे। आता पीसीआर त्याला किती तारखेपर्यंत मिळालेले? 19 तारखेपर्यंत त्याला पीसीआर मिळालेली। 100% रिवॉर्ड देणार, 100%। तो डिटेल्स मी देणार नाही, परंतु मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की जेव्हा हा फिर्यादी आला, फिर्यादी हा जवळपास 60 वर्षाचा म्हातारा, त्याच्याकडे ती गाडी कोणती होती, फक्त काय रंगाची मोटरसायकल, याच्या व्यतिरिक्त तो काहीही माहिती देऊ शकला नाही आम्हाला। त्यामुळे झिरो इन्फॉर्मेशन होती, कुठलाही सीसीटीव्ही फुटेज आसपास नव्हता। ऑब्व्हियसली अशा ठिकाणी त्यांनी त्याला बॅग हिसकावली जिथं कसलाही कोणी पुरावा नसेल ह्याची त्यांनी खबरदारी घेतली होती। परंतु मेहनत टेक्निकल अनालिसिसची आमची जी टीम आहे आणि ऑब्व्हियसली एलसीबीची टीम आहे, त्यांनी वेळीच तिथे जाऊन पहिला जो त्यांना सुगावा मिळाला त्याच्या धागे दोरे विणत 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 हे पूर्ण 4 आरोपी त्यांनी ताबडतोब अटक। बाकीच्यांचा रोल कसा होता, काय होता ते, परंतु चौघांकडे पैसे जे आहे ते वाटले गेले होते। आता डिटेल्स कोणी कोणी काय केलं ते आता आम्ही जस्ट घेतलेलं आहे, बाकी तर आता सांगणं योग्य होणार नाही, ते तपासत आहोत। लोकवाहिनी न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर।